नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरोना संपलेला नाही म्हणून सावधान रहा, राज्यपाल कोश्यारी. झोपी गेलेलं प्रशासन जागं झालं, रस्त्यांची करण्यात आली रात्रीतून डागडुजी. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीतर्फे निषेध. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धुळ्यातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण. शासनाने तरतूद केलेली निधी तात्काळ द्यावी, धुळे बार असोसिएशनची मागणी. आमदार डॉक्टर फारुख शहांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ. स्वर्गीय चिरंजीव कपिल पाटील याच्या स्मरणार्थ थाळनेर गावात रक्तदान शिबिर संपन्न. खासगीकरणाविरोधात धुळ्यात झाले आंदोलन. घरकुल बांधण्यासाठी दुसरा हप्ता देण्याची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी. आणि बारीपाड्यासारख्या गावामुळेच भारत बनेल आत्मनिर्भर. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. भारत ही समर्पणाची भूमी आहे. सेवा परमो धर्म या तत्वाने समाजाच्या सेवेसाठी सर्व काही समर्पित करण्याची आपल्या महान देशाची परंपरा आहे. त्यातून बुद्धजनक असे महान राजे सुद्धा होऊन गेले आहेत. तीच परंपरा आज कोरोनासारख्या महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदींनी केले आहे, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलून दाखवले. आज धुळे महानगरपालिकेतील आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले की कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यात अनेकांनी जीवावर उदार होत काम केले. त्यात काहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न, जनजागृती, आरोग्य सेवा, बाधित, मयत रुग्णांचे शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करणे, त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, गरजूंना फूड पॅकेट्स, अन्नधान्य वाटप करणे, आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या अशा एकूण 34 जणांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात आयुक्त अजित शेख, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे, प्राणाची आहुती देणारे शिरपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलासवासी राजेंद्र माळी यांच्या पत्नी संगीता राजेंद्र माळी, अग्रवाल भवनचे चेअरमन विनोद मित्तल, कैलासवासी डॉक्टर चुडामण पाटील यांचे वडील पुंडलिक पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, लेखापरीक्षक दीपकांत वाघ, अजमेरा कॉलेजचे चेअरमन आशिष अजमेरा, हिरे महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुप्रिया पाटील, डॉक्टर मृदुला द्रविड, डॉक्टर दीपक शेजवळ, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, प्रवीण पवार, वडजाई रोड कब्रस्थानचे अध्यक्ष हाजी शव्वालू अन्सारी, नगरसेवक अमीन पटेल, दोंडाईचा नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनीषा जितेंद्र गिरासे, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, जिल्हा रुग्णालयाचे नोडल ऑफिसर डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर मुकरम खान, डॉक्टर अभय शेनकर, डॉक्टर निर्मल रवंदळे, डॉक्टर जितेंद्र जैन, प्राणाची आहुती देणारे कैलासवासी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पुंडलिक मोरे यांच्या पत्नी शोभाबाई प्रकाश मोरे, दोंडाईचा नगरपालिकाचे सफाई कामगार आकाश कांबळे, जिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य सचिन शेवतकर, नगरसेवक विजय पवार, शिंदखेडा नगरपालिकेचे गटनेते अनिल वानखेडे व रुग्णवाहिका चालक अबू मसूद अन्सारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महापौर चंद्रकांत सोनार, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आयुक्त अजित शेख, भाजपा जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल आदि उपस्थित होते. और जिन्होंने उसको कहा कि आपको आना है, तो बड़े आग्रह पूर्वक कहा. ऐसा मेरा इनका कोई परिचय नहीं था कि इतना आग्रह पूर्वक कहते, लेकिन तो भी इन्होंने कहा कि आना है. अब कोई बुलाए और उसके बाद आना कहानी करे तो कहते अच्छा नहीं होता है. मैं बहुत बार समाज का काम करता था, घर घर जाकर के खाना खाता था,
व्यवस्था तो थी नहीं, समाजी का काम करते थे। तो मैं जब कहीं सुबह कहता था अभी खाना नहीं खाना है, तो बूढ़े सियाने लोग कहते थे देखो भाई, अगर किसी ने खाने को कहा और तुमने मना किया तो तुम्हें उस दिन खाना ही नहीं मिलेगा। तो फिर मैंने कहा अगर इनको नहीं ऐसे ही, हमने कहा इनको मना कर दूंगा तो पता लगा कल को कोई बुलाया ही नहीं और राज्यपाल जी अपना घर में बैठे बैठे अपना सोच में पड़े हुए हैं। तो इसलिए आपका पहले तुम्हें धन्यवाद। आदरणीय हमारे पूर्व मंत्री और हमारे खासदार सांसद डॉक्टर सुभाष भामरे जी, बोले कि बहुतों को करना है, ऑलरेडी मैं लेट हो चुका हूँ। मेरा एडीसी पीछे कह रहा था, सुभाष जी बोल रहे थे कि साहब समय हो गया है। तो अब समय तो होता रहता है, क्या करेंगे है? क्योंकि शाम को जाना है, हेलीकॉप्टर वाला ले नहीं जाएगा तो फिर आप लोगों को खाना खिलाना पड़ेगा। तो समस्या थोड़ा ये होती है। तो हमारे आप सब लोगों ने जो इतना किया, ऐसे बहुत लोग हैं, बहुतों ने काम किया है। मैं आप ऐसे हमारे सभी कोरोना के योद्धागण जो यहाँ हैं, जो नहीं हैं, ऐसे सबको मैं प्रणाम करता हूँ, अभिनंदन करता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ये जो हमारे कोरोना के प्रति जिन्होंने इतना समर्पित भाव से काम किया, ये भारत है ही समर्पण का देश। यहाँ के राजा महाराजाओं ने सब छोड़ दिया, बुद्ध बन गया कोई भर्तृहरि बन गया, कोई कुछ। बिल्डिंग बहुत बड़ी है लेकिन दिल छोटा है, चिकन हार्ट। तो उसको लोग कहते हैं ऐसे यार क्या बन गया तो बन गया, कोई दूसरे का भला तो करता नहीं, इससे तो बेचारा गरीब अच्छा है। कोई मरता है तो उसे मरने में जाता है, कि शादी होते उसमें काम करता है, मंदिर में पूजा होती है तो उसमें काम करता है। लोग उसको ज़्यादा निकाल देते क्योंकि वो समाज के काम आता है। हम सब समाज से आते हैं और उस समाज के प्रति हमारा दायित्व होता है, छोटा हो बड़ा हो। हाँ, छोटा होगा छोटा करेगा, बड़ा होगा बड़ा करेगा। और इसलिए हम सबसे पहले ये भारत की बड़ी विशेषता है, इस देश की विशेषता है, स्पेशलिटी ऑफ दिस कंट्री, कि यहाँ ये जो सेवा का भाव है, सेवा परमो धर्मा, ऐसा यहाँ बोला जाता है। सेवा बहुत बड़ा धर्म है, ऐसा बोला जाता है। अनेक लोग पूजा पाठ करते हैं लेकिन लोग ने सेवा परमो धर्मा। तो इस सेवा में जो लोग लगते हैं, कुछ जितना उनके भाग्य में होता उतना, या जितना उनसे हो सकता है कुछ कम करेगा, कुछ ज़्यादा करेगा। आप सोच रहे होंगे कि ये मीडिया वाले खाली फोटो लेते हैं, अखबारी छापते हैं, ये भी बेचारे अपनी ओर से अपना काम करते हैं। क्योंकि अगर ये आपका नाम नहीं छापेंगे तो फिर आपका उत्साह ही नहीं बढ़ेगा। तो कहीं न कहीं इनका भी उससे योगदान, बड़ा योगदान देता है। ऐसे अपनी मैंने उसको कंट्रीब्यूट करता है। तो आप सब लोगों ने इतना बड़ा योगदान दिया है। और अभी हमारे जय कुमार जी और सुभाष जी ने काफ़ी बातें बोली, मैं लंबा नहीं बोलूँगा, दोहराऊँगा भी उन बातों को। लेकिन इतना कहता हूँ, क्या आपने कभी सोचा कि वो बता रहे थे कि 130 करोड़ में केवल 1 करोड़ लोग बीमार पड़े, और विदेशों में जिनकी जनसंख्या इतनी कम है वहाँ करोड़ों में बीमार पड़ गए, मरने वालों की संख्या कितनी ज़्यादा है, हमारे यहाँ इतनी कम कैजुअलिटी है, क्यों है? इसके पीछे का कारण बताओ। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त धुळ्यातील रस्त्यांचे भाग्य उजळले आहे। मात्र रस्त्यांचे भाग्य हे दिवसा नसून चक्क रात्री उजळवण्यात आल्यामुळे धुळेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। धुळे शहरातील संतोषी माता मंदिर चौक, शिवतीर्थ हा चौक अत्यंत गजबजलेला परिसर। या ठिकाणी कायम वर्दळ असते। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या संकल्पनेतून धुळे शहराला वैभव आणि सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी रणगाडा आणून शहीद अब्दुल हमीद स्मारक उभारले। तसेच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान केला। या चौकाला शिवतीर्थ चौक हे नाव दिले। पण या ठिकाणी असलेले खड्डे म्हणजे रस्ता की खड्डे असा प्रश्न सर्वसामान्य वाहनधारकांना पडतो। त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनाही समोर येतात। नुकताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा 4 फेब्रुवारी रोजी धुळे येथे शासकीय दौरा होता।
त्या निमित्ताने ते ज्या मार्गावरून येणार होते त्या मार्गावरील रस्ते रात्रीतून चकाचक व खड्डेमुक्त करण्यात आलेत. शिवतीर्थ चौक येथेच शासकीय गुलमोहर विश्रामगृह आहे. या ठिकाणीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मुक्काम होता. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. तसेच या मार्गावरील सर्व बॅनर्सही काढण्यात आलेले आहेत. इतकी तत्परता, इतकी समय सूचकता एखादा शासकीय अधिकारी किंवा भारतीय घटनेमधील महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती जेव्हा शासकीय दौरा करत असतो तेव्हा संबंधित विभाग जागे होऊन आपले कर्तव्य बजावत असतात. आणि हीच तत्परता, हीच समय सूचकता दरवेळेस त्यांनी योग्य रीतीने केली तर रात्रीतून अशी कामं करण्याची त्यांना गरज भासणार नाही आणि शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होऊ शकेल. नागरिकांना सर्व सुविधा मिळतील, कारण भारतीय लोकशाहीत प्रजा राजा असते. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. मात्र आजच्या युगात हेच लोक लाजिरवाणं जीवन जगत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण यांना आपल्या समस्यांसाठी, आपल्या हक्कांसाठी निवेदने द्यावी लागतात, आंदोलने करावी लागतात, अर्ज विनंत्या कराव्या लागतात. हे वास्तव नाकारून चालत नाही. मात्र एखादा शासकीय अधिकारी किंवा एखादा राजकारणी जेव्हा शासकीय दौरा करत असतो तर रात्रीतून संबंधित विभाग जागे होऊन त्या अधिकाऱ्याच्या मार्गावरील सर्व रस्ते, रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करत असतात, बॅनर हटवत असतात. मग सर्वसामान्य नागरिकांसाठी हीच तत्परता, ही समय सूचकता का दाखवत नाही? सर्वसामान्य नागरिक या देशाचे नागरिक नाहीत का? ते देशातील कर भरीत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि या शिवाजी पुतळ्यासमोर आणि या चांगल्या वस्तीत राहणाऱ्या लोकांसाठी हा रोड एकदम खराब झाला होता. पण आज राज्यपाल येत आहेत उद्या, त्यामुळे आमच्या रोडाची आज सुधारणा होते. पण हे चुकीचं आहे. सामान्य नागरिकाला जीवन नाही का? तो पेट्रोल टाकत नाही का गाडी? तो बी 86 रुपये ऐका ना, 2 मिनिटं 95 रुपये लिटरचं पेट्रोल टाकतो. पण त्याच्या गाडीचे हाल काय आहेत कोणीच बघत नाही. आज राज्यपाल येणार म्हणून तिथे इथले बॅनर सुद्धा काढले गेले. इथे इतके मोठे भाई लोकांचे बॅनर होते, कधी राहिले का ते? हे राहिले. आज एकही बॅनर दिसणार नाही तुम्हाला संतोषी माता चौकात. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यपालांच्या वाहनांसमोर जाऊन निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी निषेधकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या पदाचा सन्मान कमी करत आहेत. ते भाजपचे नेते असल्यासारखे वागत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. परंतु राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय चुकीची भूमिका घेत असल्यामुळे आज राज्यपालांच्या वाहनासमोर निषेध करण्यात आला. राज्यपाल हे धुळे जिल्हा दौऱ्यानिमित्त आल्याने निषेध करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. काळे झेंडे दाखवून स्वागत करण्यात आलेलं आहे. राज्यपालात कोणत्याही पक्षाचा नाही राहत, पण राज्यपाल हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतात. भारतीय जनता पार्टी ते सगळं वेळ देत आहेत. शेतकऱ्यांसाठी यांना वेळ नाहीये, पण भारतीय जनता पार्टीचं काही काम असलं तर यांच्याकडे सगळा वेळ असतो. या शब्दामध्ये निषेध करतोय. गेल्या 18 वर्षांची परंपरा जपत आजही धुळ्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शहरातील राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच नाविन्यपूर्ण आणि विविध उपक्रम राबविणारी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करून प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते, सचिव स्मिता विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पडत असतो. समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण व्हावा व तरुणांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री विस्पुते यांनी या प्रसंगी दिली. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख सदाशिव पाटील, प्रतिभा घोडके, मीनाक्षी विस्पुते,
सविता बहाळकर, मीनाताई रणाडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राजेंद्र गवळी, मीनाक्षी महाले, डॉ. प्रकाश देवरे, पी.बी. पाटील, छोटू मासुळे, आर.एन. पाटील, झेडेप पिंजारी, किशोर देसले, शेखर भावसार आदी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रिपेअरिंग फॉर लाईफ विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात घडवण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारावर एक व्हिजन घेऊन संस्था सर्व विद्यार्थ्यांना घडवित असते. आणि आज स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना एक संस्कार मिळावा या दृष्टिकोनातून आज धुळे शहरातील सर्व पुतळ्यांचं स्वच्छता सर्व विद्यार्थ्यांनी या सकाळी 8 वाजेपासून सुरुवात केलेली आहे. आणि आदर्श व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आज सर्व पुतळ्यांना या ठिकाणी माल्यार्पण करण्याचा हा उपक्रम गेल्या 18 वर्षापासून सतत चालू आहे. या माध्यमातून निश्चितच आदर्श असे विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच या माध्यमातून विद्यार्थी घडतात हा आमचा दृढ विश्वास झालेला आहे. सर्व विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या माध्यमातून एक संस्कारशील विद्यार्थी व्हावेत याच्यासाठी हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमासाठी सर्व धुळेकर जनतेचं नेहमी सहकार्य मिळत असतं. यासाठी मान्यवर उपस्थित झाले. धुळे शहरातील आदर्श व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या समोर आलेत. निश्चितच विद्यार्थीसुद्धा आदर्श घडतील हा हेतूच्या माध्यमातून हा उपक्रम आहे. धन्यवाद. जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या संरक्षण भिंतीसाठी शासनाने तरतूद केलेला निधी तात्काळ मिळावा या मागणीसाठी धुळे बार असोसिएशन धुळेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले. धुळे जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी शासनातर्फे 6 एकर जमीन मंजूर झाली आहे व या इमारतीच्या संरक्षण भिंतीसाठी 1,40,00,000ची तरतूद शासनाने दिली आहे. या संदर्भात न्यायालयातही पाठपुरावा झाला आहे. मात्र सदर संरक्षण भिंतीसाठी तरतूद झालेली रक्कम आज पावेतो मिळाली नाही. ही रक्कम तात्काळ मिळावी यासाठी धुळे बार असोसिएशनने धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व वकील बांधव उपस्थित होते. या धुळे जिल्हा न्यायालयासाठी 6 एकर जागा मंजूर झालेली आहे नवीन इमारतीसाठी. आणि त्या इमारतीसाठी 6 एकरच्या जागेसाठी जी संरक्षक भिंत आहे तर त्या भिंतीसाठी 1,40,00,000 रुपयाची तरतूद शासनाकडनं मागणी आहे. त्या संदर्भातला पत्रव्यवहार न्यायालयीन कामकाजाकडनं प्रशासनाकडनं झालेला आहे. तर आता आजपर्यंत तेही पैसे काही अवेलेबल झालेले नाही आहेत 1,40,00,000 संरक्षक भिंतीसाठी. तर तो पैसा आम्हाला निधी उपलब्ध करून द्या म्हणजे संरक्षक भिंत होईल आणि टप्प्याटप्प्याने पुढे मग बांधकामासाठी आपण मागणी करू. तर आज मंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे की ते 1,40,00,000ची तरतूद लवकरच करून देतील. धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉ. फारुख शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील सुलतानिया मदरसा येथे कॉन्क्रीट गटार व कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ स्वतः आमदार डॉ. फारुख शाह यांच्या हस्ते पार पडला. यावेळी येथील प्रमुख व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. धुळे शहरातील सुलतानिया मदरसा भागात अनेक वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मुख्यतः तेथे रस्ते आणि गटारी यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. तेथे नवीन कॉन्क्रीट गटार आणि कॉन्क्रीट रस्ते व्हावेत अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. या ठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडावरून जाताना लहान मोठे खड्डे व जमलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या ठिकाणच्या नागरिकांनी आणि सुलतानिया मदरसा येथील प्रमुखांनी आमदार फारुख शाह यांची भेट घेत तक्रार निवेदन सादर केले होते. यावरून आमदार फारुख शाह यांनी आज निवेदन निकाली काढत त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सुलतानिया मदरसा येथे 30 लाखांच्या कॉन्क्रीट गटार आणि कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन केले. या ठिकाणी एकूण 30 लाखांच्या कामांचे धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्यासह धुळे मनपाचे नगरसेवक हाजी शब्बीर,
आसिफ मामीन, आमिर पठाण, युसुफ मुल्ला, सईद बेग, नासिर पठाण, गणी डॉलर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्षा फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, शहराध्यक्ष सहबाज शाह, जुनेद पठाण, कैसर पेंटर, रफिक शाह, आसिफ पोपट शाह, परवेश शाह, निलेश काटे, आशिष सोनार, एजाज सय्यद आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज हमने सुल्तानिया मदरसा के पास रास्ता और गटर का काम का उद्घाटन किया है। इस काम को लेकर हमारे इस वार्ड के नगर सेवक शब्बीर मंसूरी, आमिर पठान, आसिफ मोमिन और हमारे जुनेद, इन सब लोगों ने पाठ पुरावा किया। और इलेक्शन के पहले हमने यहाँ पर जो हमारे फारूक हजरत हैं उनसे हमने ये वादा किया था कि हम चुनकर आने के बाद रास्ता और गटर का काम करेंगे, और आज हमने उस काम की वचन पूर्ति की है। इस अवसर पर हमारे साथ हमारे जिलाध्यक्ष यूसुफ भाई मुल्ला, महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम, नगर सेवक सईद बेग, नगर सेवक गनी डॉलर और सभी मान्यवर यहाँ पर मौजूद हैं। इस काम को 30 लाख रुपए की लागत लगी है, जिससे स्थानिक विकास निधि से हमने इसको शुरू किया है। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील स्वर्गीय चिरंजीव कपिल पाटील यांच्या स्मरणार्थ आज थाळनेर गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ थाळनेर तर्फे करण्यात आले होते। थाळनेर गावातील पाटील गल्लीत आयोजित रक्तदान शिबिरापूर्वी स्वर्गीय प्रमोद अशोक बोरसे व स्वर्गीय चिरंजीव कपिल पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते। त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला। शिबिरात गावातील तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले। यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गवासी पिंटू दादा व स्वर्गवासी कपिल भाऊ यांच्या पतंग दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आयोजक छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ पाटील गल्ली थाळनेर। कार्यक्रमाला सर्व उपस्थित तरुण मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो। ऊर्जा क्षेत्राच्या होणाऱ्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना पाठिंबा देत कृषी कायद्याच्या प्रती देखील आंदोलकांनी यावेळी जाळल्यात। विद्युत बिल व स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट्स रद्द करा, अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रॅक्वायन्सी रद्द करा, केंद्रशासित प्रदेशातील खासगीकरणाची प्रक्रिया बंद करा, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, सक्तीची सेवानिवृत्ती योजनेचे प्रावधान रद्द करा, या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कॉम्रेड एमजी धिवरे, कॉम्रेड LR राव, कॉम्रेड नाना पाटील, कॉम्रेड वसंत पाटील, दीपक सोनवणे, सुधीर पाटील, विजय चितळकर, भारत कुवर, नाना बाविस्कर, SU तायडे, विनोद कागणे आदी सहभागी झाले होते। त्यांनी आज 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी पूर्ण देशामध्ये आज संप पुकारलेला आहे। वीज कामगार असतील किंवा इतर सरकारी नोकरीमध्ये असतील, या लोकांनी आज चांगल्या पद्धतीचा 100% संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे। जळगाव झोनमध्ये सर्व कर्मचारी आज वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून संपावर गेलेले आहेत। म्हणून या देशातील राजकारणाने जे कामगारावर अन्याय करण्याचा जो प्रयोग त्यांनी चालू केलेला आहे, त्याला विरोध करण्यामध्ये सर्व कामगार एकजुटीने आम्ही त्यांना विरोध करणार आणि हा 2020 कायदा रद्द करण्यासाठी त्यांना भाग पाडू, एवढं या निमित्तानं बोलतो। आणि यानंतर आमचे दिवसभर आम्ही या ठिकाणी या कामगार कायद्याच्या विरुद्ध 2020 इलेक्ट्रिक ऍक्ट रद्द करण्यासाठी आम्ही दिवसभर धरणं आंदोलन करणार आहोत। आणि या ठिकाणी संपूर्ण बसून या धुळ्यामध्ये, जळगावमध्ये प्रत्येक ठिकाणी बसून, नंदुरबारमध्ये असतील त्या विभागीय कार्यालयासमोर, सर्कल ऑफिसच्या समोर आम्ही बसून पूर्ण दिवसभर निदर्शनं करून आज पूर्ण आंदोलन करणार आहोत। या निमित्तानं ते झालं त्याबद्दल असं आहे की केंद्र सरकारने वीज मंडळ किंवा वीज हे खाजगी मालकांना देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे विद्युत जे प्रवाह आहेत ते खाजगी मालकाच्या हातात जाणार आहेत
आणि आज जे आम्ही सर्व लोक विजेच्या धंद्यामध्ये एक अत्यंत कष्टाने काम करून वीज कामगारांनी हा धंदा पुढे आणलेला आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही काम करतो, परंतु त्यांनी हे खाजगीकरण करून टाटा बिर्ला दालमिया यांच्या ताब्यामध्ये देण्याचं काम यांनी सुरू केलं आहे. परंतु त्या सरकारला, केंद्र सरकारला आणि स्टेट सरकारला आम्ही सांगू इच्छितो की जर अशा प्रकारचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न जर केला तर हा कर्मचारी उपाशी मरणार नाही. हा उपाशी कर्मचारी तुम्हाला ठार केल्याशिवाय राहणार नाहीत. याच्यासाठी आमचं आंदोलन आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी दुसरा हप्ता त्वरित मिळावा या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. शिंदखेडा नगरपंचायत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 70 ते 75 लाभार्थ्यांचे घर बांधण्यासाठी पहिलाच हप्ता राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. दुसऱ्या हप्त्याअभावी 12 ते 13 महिन्यापासून लाभार्थी घरभाडे भरत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी केंद्र सरकारकडून सदर रकमेचा दुसरा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांना मिळावा अशी मागणी निवेदनातून जिल्हा प्रशासनास करण्यात आली आहे. यावेळी दीपक अहिरे, दिनेश माळी, संगीताबाई भील, युवराज गुरव, उदय गुरव, प्रशांत देसले, भटू निकम, कुणाल गुरव, गौरव ठाकूर, आशाबाई भोई, कलाबाई भोई आदी लाभार्थी उपस्थित होते. नमस्कार, मी दीपक अहिरे, शिंदखेडा नगरपंचायत नगरसेवक. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना काँग्रेस पार्टीच्या माध्यमाने आमचे नगरसेवक उदय भाऊ देसले यांच्या पत्राद्वारे शिंदखेडा शहरात 70 ते 80 घरकुल लाभार्थ्यांच्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थींना लाभ मिळालेला आहे. परंतु हा लाभ 2 प्रकारचा असतो. हा हप्ता 2 प्रकारचा असतो. एक केंद्र शासनाचा असतो पहिला हप्ता, दुसरा हप्ता केंद्र शासनाचा असतो, पहिला हप्ता राज्य शासनाचा असतो. तर शिंदखेडा नगरपंचायत जे 70-80 घरकुलचे लाभार्थी आहेत या लाभार्थींना 13-14 महिन्यापासून राज्य शासनाचा पहिला हप्ता मिळालेला आहे 1 लाख रुपयाचा. परंतु केंद्र शासनाचा जो हप्ता असतो हा 13-14 महिन्यापासून मिळालेला नाही. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली का या गोरगरिबांना तो जो हप्ता आहे दुसरा हप्ता तो तात्काळ मिळावा, जेणेकरून त्यांच्या जो गैरसोयी होत आहे. हे जे घरकुलात लाभार्थी आहेत हे दीड वर्षापासून भाड्याच्या घरात राहून हे बांधकाम करत आहेत. परंतु जेवढे लाभार्थीला जी 2,50,000 रुपये जे भेटतात घरकुलसाठी त्याच्यापेक्षाही घरकुलाचा जो भाडा असतो हा जास्त दिला गेलेला आहे. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली. उदयभाऊ देसलेच्या पत्राद्वारे आमचे नेते होते दीपकदादा देसले आणि सर्व लाभार्थी आम्ही विनंती केली की आम्हाला हा हप्ता घरकुल योजनेचा हप्ता तात्काळ मिळावा, अन्यथा आम्ही शिंदखेडा शहरातले सर्व लाभार्थी आणि शिंदखेडा शहरातले नागरिक आम्ही जन आंदोलन करणार. आपकी जय जोहार, जिंदाबाद, जय काँग्रेस. बारीपाडा येथे जल जंगल जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर बनून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, जंगल हे जीवसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचे रक्षण करणे आपल्या हातात आहे. मानवाने जंगलाचे रक्षण केल्यास त्याचा लाभ जीवनात नक्कीच होतो. बारीपाडा येथे चैत्राम पवार यांनी उभे केलेले काम आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी उभारलेलं काम कौतुकास्पद आहे. जमीन, जंगल आणि जल या त्रिसूत्रीवर येथे काम होत आहे. ज्या गावात जमीन आहे तेथे जंगल उभे राहते. अशा ठिकाणी कधीही पाऊस कमी पडत नाही असे सांगून ते म्हणाले, बारीपाडा येथे चैत्राम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास केला आहे. बारीपाडासारख्या आदिवासी गावात आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वन विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गाव विकासाचा हा रथ पुढे नेऊन अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे असेही राज्यपाल श्री कोश्यारी यांनी सांगितले. अब बताओ, वहाँ के एमएलए विधानसभा के उपाध्यक्ष बेचारा रो रहे थे, बोले साहब ये हमको गांव में पानी नहीं लाते थे, हम बंधा बनाना चाहते, नहीं बनाना चाहते, फला बनाना चाहते. अरे पानी की योजना तो बना दो, तुम्हारे पेड़ अच्छे होंगे, तुम्हारे जंगल अच्छे होंगे, उससे नया पानी आएगा और
गांव की खेती भी अच्छी हो जाएगी, संपन्नता आएगी। तो आप लोगों ने ये जो सुंदर प्रयास किया है, इसका बहुत अधिक मेरे ख्याल से प्रचार होना चाहिए और हम निश्चित रूप से स्टेट लेवल पर और सेंट्रल लेवल पर भी, वैसे इनके यहाँ काफी देश विदेश से लोग आते हैं, परंतु मुझे लगता है कि एक उसके लिए कैंपेन लेना पड़ेगा, है ना। बारीपाड़ा में जाओ और बारीपाड़ा देख करके सारे प्रदेश के गांवों को, विशेष करके आदिवासी गांवों को इस ढंग का बनाओ। मैंने मेरे यहाँ देखा है एक बहुत पहाड़ था जिसमें कोई पेड़ थे ही नहीं, एकदम घास ही घास उगती थी, घास उगती है, फिर बाद में पत्थर ही पत्थर दिखते हैं। तो वहाँ एक टीचर थे, उन्होंने योजना बनाई और उन्हें जंगल लगाया और 10 साल के बाद उस पहाड़ में जंगल लगा तो नीचे पानी आने लगा। यानी अब ये जो काम है, ये सचमुच पानी आ गया तो कितनी बड़ी बात है। जंगल लग गया, जंगल से आपको लकड़ी मिल गई, जंगल से आपको घास मिल गई, पानी आ गया। तो ये इसलिए हम सब लोग उस दिशा में काम करेंगे और मुझे अच्छा लगा कि यहाँ सभी के सभी लोग इसमें काम करते हैं और यहाँ की खेती बहुत अच्छी हो गई। मैंने पूछा भी लोगों से, उन्होंने कहा नहीं, इस 10 साल में बहुत अंतर आ गया, हमारे यहाँ से सुंदर खेती हो गई। अब सारे डिपार्टमेंट सहयोग करते हैं। अगर कलेक्टर का ध्यान चला जाए, डिप्टी कलेक्टर का ध्यान चला जाए तो सौर ऊर्जा मिल जाएगी, सोलर मिल जाएंगे, सोलर पंप मिल जाएंगे और कितनी चीजें गवर्नमेंट की, हमारी सेंट्रल और प्रदेश सरकार की इतनी योजनाएं हैं। अगर हमारे अधिकारी गांव वालों का सहयोग लग करके अगर उसका काम करेंगे तो मैं सोचता हूं कि हम पूरे भारत को ऐसा एक प्रकार से अच्छा बना सकते हैं। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना संपलेला नाही म्हणून सावधान रहा, राज्यपाल कोश्यारी। झोपी गेलेलं प्रशासन जागं झालं, रस्त्यांची करण्यात आली रात्रीतून डागडुजी। राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीतर्फे निषेध। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धुळ्यातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण। शासनाने तरतूद केलेली निधी तात्काळ द्यावी, धुळे बार असोसिएशनची मागणी। आमदार डॉक्टर फारुख शहांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। स्वर्गीय चिरंजीव कपिल पाटील याच्या स्मरणार्थ थाळनेर गावात रक्तदान शिबिर संपन्न। खासगीकरणाविरोधात धुळ्यात झाले आंदोलन। घरकुल बांधण्यासाठी दुसरा हप्ता देण्याची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी। आणि बारीपाड्यासारख्या गावामुळेच भारत बनेल आत्मनिर्भर। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।